तर बघा काय माहिती आहे, अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित योजना लागू करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर योजनांची व्याप्ती सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीचे सुधारित धोरण लागू राहणार आहे. त्याचबरोबर स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन झालेल्या त्याचबरोबर विनाअनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांनी योजना लागू राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सदर योजना कोणास लागू आहे? सदर योजना मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संवर्गातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास योजना लागू असणार आहे. यामध्ये प्राधान्यक्रम प्रथम पती-पत्नी, मुलगा, मुलगी, अविवाहित, मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा, मुलगी, घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, दिवंगत कर्मचाऱ्यांचा मुलगा ह्यात नसेल तर त्याची सून, दिवंगत अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण असा प्राधान्यक्रम असणार आहे. वयोमर्यादा सदर योजनेच्या माध्यमातून अनुकंपा तत्वावर नियुक्ती घेत असताना सदर कुटुंबियाची किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.